गुड आफ्टरनून ऑल. सगळ्यांना नमस्कार. MPSCचा 2025चा पेपर जो आहे तो जस्ट आज झाला, 9 नोव्हेंबरला झाला आहे. आणि आपल्या हातात आता डिस्कशन करण्यासाठी जे आहे आपण इथे आलेलो आहोत. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुमचे भूगोलाचे, एन्व्हायरमेंटचे आणि काही लोकसंख्येच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील त्याच्याशी डिस्कशन्स करणार आहे. तर माझ्याकडे असलेला जो प्रश्नसंच आहे, क्वेश्चन पेपर आहे, तो सी सेट्सचा आहे. तर अकॉर्डिंगली तुम्ही मॅनेज करा, ठीक आहे. तर मी डिरेक्टली आता भूगोलाच्या प्रश्नाकडे जातो. भूगोल, पर्यावरण असे जे क्वेश्चन्स असतील त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन्स करूयात. पटकन त्यांचे आन्सर्स बघूयात की काय काय आन्सर्स आहेत. सो आपण 2025चा MPSCचा पेपर डिस्कशन करतोय, ठीक आहे. सो या सेटमध्ये आपले जे क्वेश्चन्स आहेत तर ते जवळपास 16व्या नंबरपासून स्टार्ट होतात, 16 नंबरपासून, ठीक आहे. 15 पर्यंत आय गेस हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत, तिथून आपले क्वेश्चन स्टार्ट झालेले आहेत. सो सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक कुठल्या ठिकाणी होती. तर याचं सगळं आन्सर जे आहे तर बेस्ट आन्सर आहे याचं लक्षद्वीप. लक्षद्वीपमध्ये जवळपास 95% जी लोकसंख्या आहे ती या कॅटेगरीमध्ये येते. चंदीगड आणि दिल्लीमध्ये हे लोकसंख्येचं प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे, म्हणून बेस्ट आन्सर लक्षद्वीप आहे. दादरा नगर हवेलीमध्ये पण पॉप्युलेशन आहे, पण ते जवळपास 58%च्या आसपास जाते, म्हणून द राईट आन्सर इज दिस क्वेश्चन आन्सर नंबर 2. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे त्याच्याकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की परत त्याच्यावरतीच 2011च्या जनगणनेनुसार राजस्थानच्या राज्याचा साक्षरता दर हा सर्वात कमी डॅश इतका होता, म्हणजे किती होता हे आपल्याला सांगायचंय. तर इथे दिलेला आहे ऑप्शन नंबर ए 55, ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज 61, ऑप्शन नंबर 3 दॅट इज 66 आणि ऑप्शन नंबर 4 दॅट इज 65. सो अकॉर्डिंग टू द डेटा जर बघितलं तर ह्याचा आन्सर राजस्थानचा जो साक्षरता दर आहे तो जवळपास 66% होता. सो राईट आन्सर इज दी ऑप्शन नंबर 3. 17चा आन्सर जे येतं ते ऑप्शन नंबर 3 येतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. पुढचा क्वेश्चन त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत, म्हणजे तुम्हाला रॉंग जे आहे आन्सर जे आहे, इनकरेक्ट आन्सर, इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते ओळखायचं आहे. तर यातलं पहिलं स्टेटमेंट काय आहे की भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक जे आहे लडाखचं दफ्तर आहे. बेसिकली उत्तरेकडचं म्हणजे नॉर्दर्न मोस्ट पॉइंट. नॉर्दर्न मोस्ट पॉइंट जो आहे इंडियाचा तो आहे इंदिरा कोल. ओके, म्हणजे पहिलंच जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. तरी आपण बाकीचे स्टेटमेंट बघूयात. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडचे टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारीमध्ये आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. मुख्य भूमीचे टोक कन्याकुमारी येतं, ठीक आहे. आणि जर इंडियाचं कन्सिडर करायचं झालं तर त्याचं आहे इंदिरा पॉइंट, ठीक आहे, अंदमान निकोबार बेटांमध्ये येतं. तिसरं स्टेटमेंट काय म्हणतं, मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबिथू मध्ये आहे. तर ऍक्च्युअली हे आसाम मधील किबिथू नसून इथलं अरुणाचल मधलं किबिथू असायला पाहिजे, म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. ओके, दोन आन्सर इथे चुकीचे येतील. इथे आसाम नाहीये, इथे अरुणाचल प्रदेश असायला पाहिजे. इथे किबिथू आहे पण हे किबिथू अरुणाचल प्रदेश मधलं किबिथू आहे, नॉट आसाम, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर 4, भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक हे गुजरात मधील गुहार मोती आहे. तर ऑप्शन वेस्टर्न मोस्ट जो पॉइंट आहे इंडियाचा पश्चिमेकडचा जो टोक आहे तो बरोबर. मग आपल्याकडे आता दोन आन्सर्स भेटत आहेत की पहिला पॉइंट जो आहे तो चुकला, दुसरा पॉइंट जो आहे तो बरोबर आहे, तिसरा पॉइंट जो आहे तो राईट आहे, चुकलेला आहे, आणि चौथा जो आहे तो बरोबर आहे. सो बेसिकली याच्यात जर बघायचं झालं तर एकदम रॉंग आन्सर मध्ये जर गेलं आपण कन्सिडर करायचं झालं तर 18चं आन्सर जे येतं ते आन्सर ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे, ठीक आहे. कन्सिडरेशन मध्ये जर घ्यायचं झालं तर 18चं आन्सर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3, म्हणून 18चं आन्सर 3 येते. का ह्याच्यात 3 कन्सिडर करतोय आपण, कारण ह्याच्यामधला जो पहिला जो पॉइंट आहे दक्षिणेकडचा जो टोक, उत्तरेकडचा जो टोक याच्याबद्दल डिस्कशन करण्यात आलेला आहे तो लडाखमध्येच आहे, फक्त लोकेशन बद्दल थोडीशी हेरफेरी करण्यात आलेली आहे. बट इन अ वे वी कॅन कन्सिडर
फॉर अवर बेटर अंडरस्टँडिंग की 18चा जो आन्सर आहे हे स्टेटमेंट ऑलमोस्ट चुकीचं आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द 19. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक नाहीत, म्हणजेच की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज और आर नॉट करेक्ट, इनकरेक्ट स्टेटमेंट्स ओळखायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले. पहिलं स्टेटमेंट आहे विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात 30 डिग्री नॉर्थ 30 डिग्री साऊथ उष्णकटिबंधीय आवर्तन निर्माण होतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ट्रॉपिकल सायक्लॉन्स कुठे तयार होतात, आवर्त कुठे तयार होत आहे, तर त्यांचं म्हणणं काय आहे की 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथच्या दरम्यान आवर्त तयार होत आहेत. सो ए स्टेटमेंट राईट. बी स्टेटमेंट कडे बघूयात. तिथं काय म्हणतात, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास जो असतो तो 300 ते 1500 किलोमीटरच्या जवळपास असू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉनचा जो व्यास आहे त्याचं जे डायमीटर असतं ते जास्त असतं. ट्रॉपिकल सायक्लॉनचं डायमीटर एवढं जास्त नसतं, म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट कडे जाऊयात. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. सायक्लॉनिक विंड्सची जी वेलॉसिटी असते ती जवळपास 109 किलोमीटरच्या पुढे जे असेल त्याची आपण कॅटेगरी लावायला लावतो. आणि फोर्थ स्टेटमेंट जे आहे, उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काटेच्या दिशेने वाहतात, म्हणजे क्लॉकवाईज कंडिशन्स मध्ये त्यांची रोटेशन होत असतं. तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, उत्तर गोलार्धामध्ये सायक्लॉन्स जे आहेत, आवर्त जे आहेत ते घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहतात, म्हणजे अँटी क्लॉकवाईज जातात ते. ठीक आहे. आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये सायक्लॉन्स जे आहेत ते क्लॉकवाईज मूव्ह करतात. म्हणून ब आणि ड हे आन्सर स्टेटमेंट्स चुकीचे आहेत. मग जिथे आपल्याला ब आणि ड भेटते ते आपलं राईट आन्सर. सो 19चं जे आन्सर येत आहे फक्त ब आणि ड. दॅट मीन्स ओके. इथला पॉईंट झाला. पुढच्या पॉईंट कडे बघूयात. क्वेश्चन नंबर 20 कडे जाऊयात. 20 मध्ये काय काय आलेलं आहे बघूयात एकदा. ठीक आहे. 20 मध्ये त्यांनी रिव्हर्स दिलेले आहेत, रिव्हर्स त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल डिस्कशन्स केलेलं आहे. 20चा पॉईंट काय आहे की या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, सिंधूच्या इंडस रिव्हरच्या ज्या आहेत त्या उपनद्या आहेत. तर इंडसच्या उपनद्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा झेलम, चिनाब, कोसी आणि सतलज. कोसी रिव्हर ही सिंधू नदीची उपनदी नाहीये, म्हणून पहिला ऑप्शन जो आहे तो कट झाला. दुसरा आहे गंडक, कोसी, घागरा, शोण हे आहेत गंगेच्या उपनद्या, म्हणून दुसरा ऑप्शन पण कट झाला. तिसऱ्याकडे जाऊयात. सतलज, बियास, रावी आणि चेनाब या चारही रिव्हर सिंधू नदीच्या उपनद्या इंडसच्या त्या ट्रिब्युटरी आहेत, म्हणून थर्ड ऑप्शन इज राईट. आणि फोर्थ इज द काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम या पाकिस्तान आणि हिंदुकुश माउंटेन मधून येणाऱ्या उपनद्या सिंधूला भेटतात. ह्याचं डिस्कशन आपण भारतात जास्त करत नाही, पण तरी त्या सिंधूच्या उपनद्या आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तानचा जो ड्रेनेज बेसिन आहे तिथून आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 20 मध्ये क आणि ड हे जे स्टेटमेंट आहेत हे दोन्ही बरोबर आहेत. जिथे आपल्याला क आणि ड भेटतात तो ऑप्शन आपला राईट होतो. म्हणजेच 20चं आन्सर जे येत आहे आपलं ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 21 इथे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत आणि त्यांचं लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. सो 21 मध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे की इथे घटक राज्य आणि त्यांचं लिंगोत्तर ऍज पर दी सेन्सस ऑफ दी 2011 देण्यात आलेलं आहे. सो केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश फॅक्च्युअल डेटामध्ये जातं. आपल्याला आता माहिती आहे की केरळचा जो सगळ्यात मोठा सेक्स रेशो आहे तो सगळ्यात जास्त आहे. तो किती आहे, जवळपास 1084. जर तुम्हाला एवढं जरी माहिती असेल तरी तुमचं आन्सर निघतं. मग 1084 वाला जो ऑप्शन येतो तो आहे ऑप्शन नंबर 4, ज्याच्यामध्ये केरळ 1084, तामिळनाडूचं ऑप्शन येतं 996, पुद्दुचेरीचं ऑप्शन येतं 1037, 1037 आणि आंध्र प्रदेश 993. सो ऑप्शन 4 फॉर द क्वेश्चन नंबर 21. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. अच्छा, पुढच्या पेजवरती जायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 22.
यावरती परत क्वेश्चन जो आलेला आहे तो आता क्लायमेटोलॉजी मधून आलेला आहे, वातावरणशास्त्रामधून क्वेश्चन आले. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते? म्हणजे सायक्लोन फॉर्मेशन जे होते अरबी समुद्र आणि बेंगॉलच्या उपसागरामध्ये, हे बेसिकली कुठल्या रिजन मध्ये कुठल्या रिजन मुळे होते हे आपल्याला द्यायचं. तर स्टेटमेंट वाईज जाऊयात. 4 स्टेटमेंट दिलेली. पहिलं स्टेटमेंट म्हणतात की तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान कमी झालं आणि हवेचा दाब वाढला तर इथे हाय प्रेशर तयार होईल ना, इथे सायक्लोन तयार नाही होणार. सायक्लोनसाठी आपल्याला लो प्रेशर लागतं, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं. दुसरं स्टेटमेंट बघूया. तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण इथे काय होईल, इथे लो प्रेशर तयार होईल. आपल्याला ट्रॉपिकल सायक्लोन तयार होण्यासाठी लो प्रेशर असणं गरजेचं आहे, म्हणून इथे तापमान वाढली ती हवा काय होते, प्रसरण पावते आणि त्यामुळे तिच्यामधली घनता कमी होते आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, हवेचा कमी झालेला दाब. सो स्टेटमेंट 2 आतापर्यंत तरी आपल्याला बरोबर दिसते. स्टेटमेंट 3 कडे जर जायचं बघितलं तर तापमान आणि हवेचा दाब वाढल्याने, या दोघांचं रिलेशन इथे बरोबर नाहीये. तापमान आणि हवेचा दाब कमी झाल्याने इथे पण हे रिलेशन चुकीचं आहे, म्हणून 22 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 23 कडे वळूयात. ओके, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल शाळेतला प्रश्न एमपीएससी ने विचारलेला आहे की कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? कुठल्या पर्वतरांगेमध्ये कळसुबाई स्थित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बेसिकली आन्सर आपलं सह्याद्री, सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जास्त डिस्कशन करायची गरज नाही त्याच्यासाठी. ओके, हा पण एक छान प्रश्न एमपीएससी ने यावेळेस सेट केलाय. यामध्ये काय की महासागर दिलेले आहेत आणि त्या महासागरांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. कशाशी लावायच्या त्या जोड्या, की गर्त्यांशी लावायच्यात, की कुठल्या गर्त्यावरती किंवा कुठला गर्ता जो आहे तो कोणत्या महासागरामध्ये आपल्याला भेटतो, यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. सो एका ठिकाणी आपल्याला महासागर आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला गर्ते दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं की प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन, अटलांटिक, हिंदी आणि आर्टिक ओशन. इकडच्या साईडला गर्ते आहेत जावा, मरियाना, युरेशियन आणि प्युर्टो रिको. तर मी डायरेक्ट लिंक करतो. प्रशांत महासागरामध्ये असलेली जी ट्रेंच आहे तिचं नाव आहे मरियाना ट्रेंच. एकच मिनिट. ठीक आहे, प्रशांत महासागरामधली जी गर्ता आहे त्याचं नाव आहे मरियाना ट्रेंच. अटलांटिक मधला जो गर्ता आहे त्याचं नाव आहे प्युर्टो रिको ट्रेंच. हिंदी महासागरामधला जो गर्ता आहे त्याचं नाव आहे जावा ट्रेंच आणि आर्टिक महासागरामधला जो गर्ता आहे त्याचं नाव आहे युरेशियन गर्ता किंवा युरेशियन ट्रेंच. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन, क्वेश्चन नंबर 24 चा जो सिक्वेन्स यायला पाहिजे तो 2, 4, 1 and 3, that is the option number 3 is the right choice for this particular question. Let's move to the question number 25. सो 25 मध्ये अगेन त्यांचा प्रश्न काय आहे इथे, की कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताच्या कोणत्या राज्यांमधून जातो? ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासेस थ्रू दी विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. त्यांनी स्टेट्स दिलेले आहेत. तर लेट्स सी. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोरम. आणि गुजरात, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. याच्यामध्ये महाराष्ट्रामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात नाही, म्हणून हे दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते कट होतात. बिहारमधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात नाही, म्हणून हा पण ऑप्शन कट होतो. तो राहिला आपला पहिला ऑप्शन. 25 चा राईट ऑप्शन आहे फर्स्ट, ज्याच्यात गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम या ठिकाणावरून कर्कवृत्त जो आहे तो पास होतो. ठीक आहे, तर 25 चा आन्सर जे आहे तो ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. यात अगेन मॅच दी फॉलोइंगच्या रिगार्डिंग क्वेश्चन आलेला आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की बाबा, जी बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत, जीवावरण राखीव क्षेत्र जी तयार झालेली आहेत, तर त्यांचा आपल्याला स्थापनेच्या अनुसरून क्रम लावायचा आहे. तर निलगिरी, सुंदरबन, कच्छ आणि पन्ना हे जे बायोस्फिअर रिझर्व्ह आहे याच्याशी रिगार्डिंग डिस्कशन झालेले आहेत. आपल्याकडे जवळपास 18 बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. त्याच्यातले काही जे बायोस्फिअर आहेत ते मॅन आणि नेचर या प्रोग्रामच्या अंडर येतात. मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्रामच्या अंडर येतात, मॅपच्या अंडर येतात. तर 4 बायोस्फिअर रिझर्व्ह आपल्याकडे दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूयात की निलगिरीचं जे बेसिक एस्टॅब्लिशमेंट झाली ॲज अ बायोस्फिअर रिझर्व्ह, दॅट वॉज हेल्ड इन 1986. निलगिरी 1986 मध्ये स्थापन झाला. सुंदरबन 1989 मध्ये स्थापन झाला. कच्छ 2008 मध्ये आणि पन्ना जो आहे तो 2011 मध्ये स्थापन झाला. तर अकॉर्डिंगली आपला जो सिक्वेन्स यायला पाहिजे यामध्ये, तर तो ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतोय की 4,
3, 2 अँड 1 वाला सिक्वेन्स आलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन नंबर 2. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अच्छा, या पेजमध्ये हाच आहे. ठीक, 27चा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं ड्रेनेज बेसिनशी रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की नदीचं जे संगम स्थळ आहे आणि कुठल्या नदी त्याच्याशी निगडीत आहेत याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 27 बेसिकली संगम स्थळ दिले प्रकाशे, मुदावर, माहुली आणि तुळापूरच्या रिगार्डिंग क्वेश्चन आलेला आहे. तर ह्याचं जे आन्सर आहे, ह्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 2, ज्याच्यामध्ये 2, 1, 4, 3 इज द राईट सिक्वेन्स. म्हणजे 2, 1, 4 अँड 3 प्रकाशे तापी गोमतीमध्ये, मुदावड तापी पांझरामध्ये, माहुली कृष्णा वेन्नामध्ये आणि तुळापूर भीमा इंद्रायणीमध्ये. यातला एक जरी पॉइंट, एक जरी संगम स्थळ तुम्हाला माहिती असतं तरी तुमचं आन्सर जे आहे ते निघालं असतं. की जसं माझ्यासाठी माहुली मला माहिती होतं की कृष्णा आणि वेन्नेच्या जवळ येतं, म्हणून त्यावरून मी डायरेक्ट आन्सर काढलेला आहे. तर ऑप्शन नंबर जे आहे आपल्या ह्याच्यात 27चं 2 यायला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. की जून ते सप्टेंबरच्या काळात महाराष्ट्रात कोणते मोसमी वारे वाहतात? प्रश्न सोपा आहे याच्यात. कुठले मोसमी वारे, कुठल्या पाऊस वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस येतो? तर बेसिकली आन्सर आहे साऊथ वेस्टर्ली, त्यालाच आपण म्हणतो नैऋत्य मोसमी वारे. हा पण अगदीच साधा शाळेच्या बेसिसवरती हा प्रश्न विचारलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 29, क्वेश्चन नंबर 29. अगेन हा जो प्रश्न आलेला आहे हा क्लायमेटोलॉजी वरून आलेला आहे, ट्रोपोस्फिअर वरून आलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यातला स्टेटमेंट दिलेले, त्या स्टेटमेंटचं आपल्याला आन्सर काढायचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं? स्टेटमेंट म्हणतंय की तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. म्हणजे जशी जशी आपली उंची वाढत जाईल तसं तसं तापमान जे आहे ते कमी होत जाणार. तर पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे, इथे विधान तर बरोबर दिलेले. दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊया, दुसऱ्या स्टेटमेंटकडे. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या शॉर्टवेव्ह सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. म्हणजे आपलं जे ट्रोपोस्फिअर आहे ते शॉर्टवेव्ह रेडिएशननी नसून तर ते बेसिकली लॉंगवेव्ह रेडिएशनमुळे काय होतंय की गरम होत चाललंय किंवा तापलं चाललंय. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे आणि म्हणून आपलं आन्सर येते की दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरं विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. सो ऑप्शन नंबर 1 फॉर द क्वेश्चन नंबर 29. 29चा आन्सर ऑप्शन नंबर 1 येते. पुढच्या विधानाकडे जाऊयात. ओके, रॉक्स आणि रॉक सायकल वरून, खडक आणि खडक चक्रावरून हा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? म्हणजे की ह्याच्यातला कुठला जो खडक आहे की जो खडक पर्टिक्युलरली जलजन्य असायला पाहिजे आणि तो केमिकल प्रोसेसेसद्वारे तयार झालेला असायला पाहिजे. ह्याच्यात त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: जिप्सम, ग्रेनाइट, शेल आणि पंकाश्म. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय? प्युमास. आता जर तुम्हाला आन्सर माहिती नसेल किंवा ह्याच्यात आयडिया नसेल तरी आपण ह्याच्यातनं आन्सर काढू शकतो. कसं? ग्रेनाइट बघा, ग्रेनाइट काय हे अग्निजन्य खडक आहेत आणि हे ग्रेनाइट कुठे आढळतात? पातालीय खडकांमध्ये येतात, म्हणजे जमिनीच्या खाली असलेले. म्हणून हा तर ऑप्शन इथेच कट झाला. दुसरा जो आहे तो शेल. शेल सगळ्यांनाच माहिती आहे की तो बेसिकली गाळाच्या खडकांमध्ये येतो, क्ले पासून तयार झालेला खडक आहे. तर म्हणून सेडिमेंटरी प्रोसेस, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया इन्व्हॉल्ड नाही, केमिकल प्रोसेस त्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, म्हणून हा ऑप्शन सुद्धा निघालेला आहे. खालचा राहतो तो आहे पंकाश्म. पंकाश्म म्हणजे प्युमाइस. प्युमाइस जरी हा इग्नियस रॉक असला, समुद्राच्या खाली जरी तयार असला, बरेच लोक काय करतील? प्युमाइसला राईट करतील बिकॉज इट इज रिलेटेड टू समथिंग हायड्रस रॉक्स. ठीक आहे, बट प्युमाइस जरी अग्निजन्य खडक असला तरी तिच्यामध्ये गॅसेस असतात. ठीक आहे, हा केमिकल प्रोसेसमुळे इन्व्हॉल्व नाहीये, अग्निजन्य खडक आहे पण गॅसेस आहे, म्हणून हा ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होतो. मग राहतो जिप्सम. जिप्सम बेसिकली अशा प्रकारच्या कंडिशन्स मध्ये तयार होतो की जिथे शुष्क वातावरण आहे, ऍरिड कंडिशन्स असतात. त्या ऍरिड कंडिशन्स मध्ये
जिप्समची निर्मिती होते आणि तिथे केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्व आहे. म्हणून याचं राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 30चं ऑप्शन नंबर ए. जिप्सम इज द राईट आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, इथेपर्यंत जे होते आपल्या डिस्कशनचे जे क्वेश्चन्स होते, हे जे सगळे क्वेश्चन्स होते हे प्राकृतिक भूगोल किंवा मानवी भूगोलाच्या रिलेटेड होते. काही जे क्वेश्चन्स आहेत जे पर्यावरणाच्या रिलेटेड आहेत तर त्यांना मी थोडासा टच अपॉन करतो, त्यांचे पण आन्सर्स आपण बघूयात. हा, ते सिक्वेन्स वाईज नसतील पण आहेत, डिस्कशनचाच पार्ट आहेत म्हणून त्याला डिस्कस करून घेऊयात पटकन. सो आपला जो पुढचा प्रश्न आहे तो 31 नंबरचाच प्रश्न आहे. डायरेक्टली जाऊयात या प्रश्नाकडे. हा पर्यावरणावरून आलेला प्रश्न आहे, खूप सोपा आहे. ठीक आहे, काय लिहिलेलं आहे? धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणे आणि सीमापार नियम 2008 म्हणजे हॅझार्डस वेस्ट मॅनेजमेंट 2008 चे जे अधिनियम जारी करण्यात आलेले होते, तर ते नियम कुठल्या बेसिकली मंत्रालयाशी निगडित आहेत. कुठलं मंत्रालय जे आहे हे याला संबंधित आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर स्ट्रेट फॉरवर्ड जे आन्सर जातं आपल्या ह्याच्यामध्ये, पर्यावरण वन मंत्रालय हे भारत सरकारच्या अंडर असलेले मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट क्लायमेट चेंज हे जे आहे हे मंत्रालय वेस्ट डिपॉझिशनच्या रिलेटेड काम करतं. गृह मंत्रालय होम मिनिस्ट्रीची जबाबदारी वेगळी असते. परराष्ट्र मंत्रालय फॉरेन डिपार्टमेंटसाठी काम करतं आणि वाणिज्य आणि उद्योग बेसिकली कॉमर्स आणि ट्रेडसाठी काम करतं. म्हणून हे जे तिन्ही आन्सर्स आहेत हे तिन्ही आन्सर्स चुकीचे आहेत. 31 साठी राईट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर ए. 32 कडे वळूयात. 32 पण आपला एन्व्हायरमेंटचाच क्वेश्चन आहे, पर्यावरणाचाच पार्ट येतो. त्याच्यामध्ये पण परत एक मॅच द फॉलोइंगच्या रिगार्डिंग क्वेश्चन आलेला आहे. एका ठिकाणी यादीमध्ये दिलेलं आहे प्रदूषके, दुसऱ्या यादीमध्ये दिलेलं आहे प्रदूषकांचे होणारे परिणाम, की या प्रदूषकांमुळे काय परिणाम होत आहेत ते बघूयात. पाण्यातील फॉस्फेटचे खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपारजके आणि फायनली हवेतील नायट्रोजन ऑक्साईड, इकडे त्याचे होणारे परिणाम दाखवलेले आहेत. तर सगळ्यात हिच्यात जर इम्पॉर्टंट जर आपल्याला बघायचं असेल किंवा एकदम सिंपल जर सॉल्व्ह करायचं असेल तर नायट्रोजन ऑक्साइड्स किंवा ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन पासून काय होतंय? ऍसिड रेन होते. म्हणून ऑप्शन नंबर 2 गोज टू दी ऑप्शन नंबर डी. कृत्रिम अपारजके आणि हवेतील मिथेन, हवेतील मिथेनमुळे काय होते? CH4 इज अ ग्रीन हाऊस गॅस, हरित वायू आहे, तो उष्णतेला शोषून ठेवतो. म्हणून बी चे आन्सर जे येते ऑप्शन नंबर 3 येते. फॉस्फेट खतामुळे आणि पाण्यातील म्हणजेच सिंथेटिक डिटर्जंट्समुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी रिगार्डिंग येते. तर जरी आपल्याला दोन गोष्टी भेटलेल्या असेल तरी आपले आन्सर निघते. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर, की ए साठी 4, बी साठी 3, सी साठी 1 अँड डी साठी 2. 4, 3, 1 अँड 2 इज द राईट आन्सर फॉर द ऑप्शन क्वेश्चन नंबर 32. ठीक, 33 कडे वळूयात. ओके, 33 प्रश्न, क्वेश्चन नंबर 33. भारतातील सरपटणारे म्हणजे रेप्टाइल्स, सरपटणारे व उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणत्या प्राण्याला घोषित केलेलं नाही? म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड असलेल्या ज्या स्पीसीज आहेत त्या स्पीसीज मध्ये कुठली इथली खाली नमूद केलेली जी प्रजाती आहे ती त्याचा भाग येत नाही, त्याच्यात पार्ट येत नाही. तर इथे खाली असलेल्या प्रजातीमध्ये बघूयात की घरियल क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, बंगाल फ्लोरिकेन क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, फोर टोड रिव्हर टॅपरेन सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो आणि लेदरबॅक कासवे हे सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतात. मग हे चारीच्या चारी कशामध्ये येत आहेत? क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये, धोकादायक, अत्यंत धोकादायक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये येतात. ठीक आहे, पण यामधले आपल्याला प्रश्नात काय विचारले? सरपटणारे आणि उभयचर, घरियल, टेरापिन आणि कासवे हे जे आहेत हे बेसिकली सरपटणारे किंवा उभयचर प्रजातीमध्ये येतात. पण फ्लोरिकेन जे आहे ही पक्षाची प्रजाती आहे, इट्स अ बर्ड, पक्षी आहे हा. ठीक आहे, जरी हा क्रिटिकल एंडेंजर असला तरी ही पक्षाची प्रजाती आहे. म्हणून इथं ऑप्शन नंबर 2 जो आहे तो चुकीचा होतो. 33 चा आन्सर ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 34 कडे जाऊयात. 34 मध्ये डिस्कशन कशाबद्दल आलेले की जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेसाठी धोका निर्माण करणाऱ्या, बायोडायव्हर्सिटीसाठी धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे? ह्याच्यात काही आपल्याला
ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत. बेसिकली EIA, IUCN, EPA आणि हिप्पो असे जे आहेत ॲब्रिव्हिएशन्स इथे देण्यात आलेले आहेत. सो EIAचा अर्थ होतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, IUCNचा अर्थ होतो इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द नेचर, EPAचा अर्थ होतो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1986 आणि हिप्पो बेसिकली कन्सिडर करते की काही वेगळे त्याच्यात क्रायटेरिया नमूद करण्यात आले. मग प्रश्न काय विचारतो इथे की बेसिकली ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण होतोय, जैवविविधतेला धोका निर्माण होतोय, तर असे कुठले घटक आपण त्या पर्टिक्युलर फॅक्टरने मेजर करतो. तर त्याचं राईट आन्सर काय येतं? हिप्पो. तो हिप्पो मध्ये आपण H फॉर हॅबिटॅट, इथं H चा अर्थ काय आहे? हॅबिटॅट. ठीक आहे. I चा अर्थ आहे इन्व्हेजिव्ह स्पीसीज, इन्व्हेजिव्ह स्पीसीज. P चा अर्थ आहे पॉप्युलेशन. अजून एक जो P आहे त्याचा जो अर्थ आहे दॅट इज पोल्युशन, प्रदूषण. आणि शेवटचा O याचा अर्थ आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. हे जे क्रायटेरियाज आहेत हे क्रायटेरियाज मेजर करतात. म्हणून राईट आन्सर काय आहे 34 साठी? ऑप्शन नंबर 4, हिप्पो इज द राईट आन्सर. 35 कडे वळूया. 35 काय म्हणतो? अच्छा, जर कोणाला बाकीच्यांचं ह्याच्याशी रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट वाटत असेल तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे हे प्रोजेक्टच्या रिलेटेड काम करते की होणारे जे एखादा प्रोजेक्ट किंवा डेव्हलपमेंट आपण केलेली असेल त्या डेव्हलपमेंटमुळे एन्व्हायरमेंटवरती किंवा पर्यावरणावरती काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे अनालिसिस करतात. हे प्रोजेक्टच्या रिलेटेड. पण डिरेक्टली आन्सर जर बघायचं झालं तर हिप्पो हे राईट आन्सर आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 35 सॉरी क्वेश्चन नंबर 35 कडे जाऊयात. खालीलपैकी कोणते एक जे ऊर्जा संसाधन आहे ते रिन्युएबल एनर्जीसाठी यूज करण्यात येते ह्याचं एक्झाम्पल आहे. आपण कन्सिडर करू शकतो दगडी कोळसा रिन्युएबल नाहीये, खनिज तेल पेट्रोलियम रिन्युएबल नाही, त्यालाच आपण जीवाश्म किंवा फॉसिल फ्यूल कन्सिडर करतो. नैसर्गिक वायू ह्या तिघांचाच आहे. हे सगळं कशाने तयार झालेले? फॉसिल फ्यूलमुळे तयार झालेले. कुठे समुद्रात किंवा कधी जमिनीवरती तयार झालेले. राहतं शेवटचा जो पॉईंट आहे भू औष्णिक ऊर्जा, ज्यालाच आपण जिओथर्मल एनर्जी म्हणतो. जिओथर्मल एनर्जी पृथ्वीच्या पोटात असलेली जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे, मग ती मॅग्मापासून असू द्या किंवा ॲसिनोस्फिअर पासली असली ऊर्जा असू द्या, याचा उपयोग करून आपण त्याच्यापासून एनर्जीच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. सो ऑप्शन क्वेश्चन नंबर 35 डील्स विथ दी ऑप्शन नंबर 4 इज द राईट चॉईस फॉर दॅट. ओके, 35 च्या नंतर डायरेक्टली जो आपला प्रश्न येतोय तो क्वेश्चन नंबर 40 कडे जातो. ठीक आहे. 40. शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. म्हणजे कोणत्या साली बेसिकली वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी जी आहे ही प्रेझेंट करण्यात आलेली होती किंवा हेल्ड झालेली होती. तर ह्याचं जे आन्सर आहे स्ट्रेट फॉरवर्ड. जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचे जे सगळ्या ज्या कन्व्हेन्शन्स आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी लक्षात येत असतील तर त्याच्यातलं आन्सर जे तुम्हाला डिरेक्ट आन्सर होतं 1980. 1980 मध्ये या संकल्पनेला पहिल्यांदा सादर करण्यात आलेलं, कारण त्याच्या आधी ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट याच्याशी निगडीत जे होते ते डिस्कशन चाललेले होते. 80 मध्ये ह्याच्याशी रिगार्डिंग काम करण्याचा हे निर्णय घेण्यात आले. म्हणजे ग्रोथ काय असावी आणि डेव्हलपमेंट काय असावी ह्याला पहिल्यांदा आपण डिवाइड करायला सुरुवात केली. नैरोबीची जी कॉन्फरन्स झाली, नैरोबीच्या कॉन्फरन्समध्ये एक कमिशन बनवण्यात आलं. नॉर्वेजियन प्रेसिडेंट जे होते त्यांचं हे कमिशन होतं. त्या कमिशनची रिपोर्ट आली 1987 मध्ये. त्याच रिपोर्टला आपण म्हणतो ब्रुटलँड रिपोर्ट. आणि त्या ब्रुटलँड रिपोर्टमध्ये शाश्वत विकास काय आहे याची जी आहे डेफिनेशन देण्यात आलेली होती. म्हणून ब्रुटलँड रिपोर्ट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे क्लोजली लिंक असलं तरी आन्सर जे आहे ते 1980 येतं. 1990 मध्ये IUCN आणि बाकीचे WMO वगैरे ह्यांनी जे आहे त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. 92 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वसुंधरा परिषद झाली होती. आणि त्या वसुंधरा परिषद अर्थ समिट ज्याला म्हणतो, त्या अर्थ समिटमुळे काय झालेलं होतं की तिथेच त्याचं बाकीचे आपण काही कन्व्हेन्शन्स वगैरे जे आहेत ते रिलीज करायला स्टार्ट केलेले होते. सो 40चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 41 पण पटकन बघूयात. 41 काय म्हणतोय की 41चं प्रश्न
बेसिकली 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या, आता हे 2020चा डेटा विचारलेला आहे, कधीचा विचारलं आहे? 2020चा. कशाचा विचारलेला आहे? शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचारलेला आहे. ह्याच्यात भारत कुठल्या रँकिंग वरती होता? तर ह्याचा आन्सर जे आहे ते 117 येते. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे याच्यात. ठीक आहे, पुढचा मी प्रश्न बघतो की आपल्याला कुठलं डिस्कस करायला हवं. क्वेश्चन नंबर 45 मध्ये जाऊयात. ओके, 45. हा पण सोपा प्रश्न आहे. हा परत प्रश्न कशावरून आलेला आहे? एन्व्हायरमेंट मधून आलेला आहे, पर्यावरणाचा. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश नाहीये? म्हणजे ह्याच्यातले काही लिस्टेड डाऊन जे अभियान दिलेले आहेत त्या अभियानापैकी कुठलं जे अभियान आहे ते बेसिकली राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये नॅशनल मिशन फॉर क्लायमेट चेंज मध्ये इन्क्लुडेड नाहीये. सो नॅशनल सौर अभियान जे आहे, राष्ट्रीय सौर अभियान त्याचा पार्ट आहे. राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान, सेटलमेंट हॅबिटॅटशी रिलेटेड, हा सुद्धा त्याचाच पार्ट आहे. राष्ट्रीय जल अभियान, वॉटर मिशन, हा सुद्धा त्याचा पार्ट आहे. फक्त राष्ट्रीय आरोग्य हेल्थ अभियान जे आहे हे राष्ट्रीय हवामानाशी निगडीत नाहीये. म्हणून क्वेश्चन 45 जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 4 येते. ओके, 48 कडे जाऊयात. 47 and this is 48. 48 मध्ये विचारलंय की 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? तर ह्याचं आन्सर जे येतं तर तसं हे फारच फॅक्च्युअल झाल्यासारखं झालंय, पण स्ट्रेट फॉरवर्ड जर बघायचं झालंय त्याच्यात मुंबई, कोलकाता आणि दिल्ली या तिघांची जर पॉप्युलेशन आपण एकत्र केली तर जवळपास ही 12 ते 14% दरम्यान येते. म्हणून आपण कन्सिडर करू शकतो की ए, सी अँड डी आर दी राईट चॉईसेस, म्हणजे ऑप्शन नंबर 2. 48चं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, 48 झालं. 49चं पण लगेच आहे डिस्कशन आपल्यासाठी. 49 मध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के होते? आता हे खूप सिंपल आहे. 2% तर नाही, 2% आपलं जॉग्राफिकल एरिया आहे. 25% नाहीये. 25% कुठल्याच देशाची लोकसंख्या नाही, तर 31 असायचा संबंधच येत नाही. म्हणून डायरेक्ट आन्सर जे येतं ते 17. 2024 मध्ये 24-25च्या दरम्यान भारत जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश झालेला आहे. कदाचित त्याचमुळे त्यांनी हा प्रश्न इथे विचारलेला आहे. सो 11च्या जनगणनेनुसार 17.5% जी जागतिक पॉप्युलेशन आहे ती फक्त भारतामध्ये आहे. म्हणजे जगातला प्रत्येक 6वा माणूस जो आहे तो भारतात आपल्याला आढळतो. ओके, आणि शेवटचा जो प्रश्न आहे आपल्या डिस्कशनसाठी तो आहे 50 नंबरचा. तर इथे काय विचारलंय बघूया परत एकदा. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आली होती 2000 मध्ये, तर त्याच्याशी निगडीत कोणती जी स्टेटमेंट आहेत ती राईट आहेत हे आपल्याला ओळखायचं. तर यांनी 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहेत, अ, ब आणि क. अ मध्ये काय आहे की जास्तीत जास्त 2 अपत्ये 2015 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. म्हणजे मॅक्झिमम प्रत्येक जे कपल असेल त्या कपलने त्यांची किती बाळ असायला पाहिजे किंवा त्याची अपत्य किती असायला पाहिजे? ती 2 अपत्य असायला पाहिजे. आणि स्टेबलाइज कधीपर्यंत व्हायला पाहिजे आपली लोकसंख्या? ती 2050 पर्यंत स्टेबलाइज व्हायला पाहिजे. हे जे स्टेटमेंट, हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे. ठीक, दुसरं विधान बघूया. सार्वत्रिक लसीकरण. सार्वत्रिक लसीकरणाचे जे परिणाम झाले होते इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये, तर त्याच्यामुळे आपल्या लोकसंख्येच्या ज्या प्रोग्रेशन मध्ये अडचणी आलेल्या होत्या. म्हणून हा जो पॉइंट आहे हा जाणून बुजून कमी करण्यात आलेला होता. म्हणून हा पॉइंट इथून काढण्यात येईल. तर हा ब जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन नंबर सी कडे जाऊयात किंवा क कडे. अर्भक मृत्यू म्हणजे इन्फंट यांचे जे प्रमाण आहे ते प्रति हजारी 30% खाली आणणे,
हा पण पॉईंट जो आहे तो पण बरोबर आहे. म्हणून आपल्याला 50चं जे आन्सर भेटतं ते अ आणि ड भेटायला पाहिजे. सो अ आणि ड जिथे असेल तर ते आन्सर अ आणि क जिथे असेल तर ते आन्सर आपलं जे असेल ते बरोबर असेल. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर फॉर दी क्वेश्चन नंबर 50. एक छोटासा प्रश्न आहे 69 आपण डिस्कस करूयात, म्हणजे सगळेच क्वेश्चन डिस्कस झाल्यासारखे होतील आपले. 67, 68, 69 ठीक आहे. ओके, 69 मध्ये काय विचारले बघूयात. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. म्हणजे इथे जे पण एनर्जी जनरेशन होतं किंवा जे पण एनर्जी प्रोडक्शन होतं त्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये कुठे पण कुठल्याच ठिकाणी कुठल्याच प्रोसेसमध्ये कार्बनचा युटिलायझेशन होत नाही अशी कुठल्या प्रोसेस दिलेली. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला लिस्ट दिलेली आहे, लाकूड, बायोगॅस, बहुऔष्णिक स्त्रोत आणि कोळसा. लाकडामध्ये कार्बन असतं म्हणून हा ऑप्शन कट झाला. भूऔष्णिक स्त्रोत जे आहेत त्याच्यामध्ये कार्बनचं युटिलायझेशन होत नाही म्हणून हा ऑप्शन जो आहे तो राईट आहे. बायोगॅस मध्ये पण बेसिकली कार्बनचं युटिलायझेशन होत नाही. ठीक आहे, म्हणून हा ऑप्शन सुद्धा काय होते बरोबर येते. आणि कोळसा म्हणजेच कार्बनच्या कंटेंट वरूनच कोळशाच्या उपजाती पडतात. अँथ्रासाइड, बिट्युमिनस, सब बिट्युमिनस, लिग्नाइट आणि हे बाकीचे त्याचे प्रकार पडतात. म्हणून कोळसा तो हा कार्बनच आहे. तर बेसिकली आपलं जे आन्सर यायला पाहिजे याच्यामध्ये ब आणि क. 69चं जे राईट आन्सर आहे ते ब आणि क. सो जे काही आपण डिस्कशन केलेलं होतं, हा जो सगळा पेपर आहे तो MPSC राज्यसेवा 2025चा सी सेट बद्दलचं डिस्कशन आपण यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, जर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही अडचणी असतील ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड, तर तुम्ही बेझिझक हमारे पास आने के लिए हमारे दरवाजे हमेशा आपके लिए खुले रहेंगे. मी ओम सोळंके, मी ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण याचं इथे टीचिंग करतो. मेन्सच्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही बॅचेस वगैरे स्टार्ट करायचे असतील तर त्याचं पण इथे तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपली लवकरच बॅच स्टार्ट होती. ओपन सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असतील आणि आपली फॅकल्टी जी आहे ती याच्याशी रिगार्डिंग काम करा. होपफुली तुम्हाला पेपर चांगला गेलेला असेल. पेपर सोप्या कॅटेगरीमध्ये येतोय, खूप सिम्पल आलेला आहे पेपर, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. सो आय विश यू बेस्ट from my side and on behalf of the Loka NIS Academy. Thank you so much for having me. Have a great day ahead. CSET च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.